नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी पुष्पक नगर निर्माण होत आहे। मात्र विमानतळा शेजारी असून सुद्धा पुष्पक नगरचा ज्या प्रकारे प्रचार व प्रसार व्हायला हवा होता तसा झालेला नसल्याने येथील स्थानिक भूमिपुत्र व त्यांच्या सोबत काम करणारे बांधकाम व्यावसायिक यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। या सर्व समस्या सोडविण्यासाठी दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील काशीनाथ कटेकर यांनी पुढाकार घेऊन पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो 2025 चे आयोजन केले आहे। या एक्सपोची माहिती देण्यासाठी आज शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता काळभैरव मंदिर R3 चिंचपाडा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। हा प्रॉपर्टी एक्सपो रोटरी पनवेल फेस्टिवल कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी मैदानावर 22 ते 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे। या पत्रकार परिषदेसाठी ओम सिद्धिम बिल्डर्सचे नागेश सुकरे, श्री रिद्धी सिद्धी बिल्डर्सचे अनिल सिंघवी उपस्थित होते। पत्रकार परिषदेचे संयोजन सौ सोनल नलावडे पुणेकर यांनी केले होते। एकदम नियोजित सिटी असल्यामुळे रस्ते वगैरे खानदारसारखा होणार इथे काय ट्रॅफिकचा वगैरे काही विषय तर नाहीच आहे। मुंबई हायवेच्या जवळ आहे, एअरपोर्टचा जवळच आहे, तो काही विषय नाही आहे। फक्त काय आहे, पुष्पक नगरची प्रसिद्धी जी व्हायला पाहिजे, प्रचार आणि प्रसार तो झालेला नाही आहे आणि त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो। सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने जो उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आजचा विषय तुम्हाला त्या आमंत्रणात थोडासा समजला असेल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, यासाठी तिथल्या ज्या बाधितांना पुष्पक नगर ही वसाहत शिल्पतंत्र तयार करण्यात येते। ज्याप्रमाणे नवी मुंबई एअरपोर्टची प्रसिद्धी झाली, मात्र पुष्पक नगरचा ज्याप्रमाणे प्रचार आणि प्रसार व्हायला हवा होता त्याप्रमाणे झालेला दिसत नाही। त्यामुळे तिथे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्या अनेक अडचणींना त्यांना सामना करावा लागतो। त्यासाठी दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष सुनील काशीनाथ यांनी एक संकल्पना स्थापन केली आणि त्याच्यावर आपण आता काम करत आहोत। पुष्पक नगरमध्ये जे बांधकाम व्यावसायिक आहेत तसेच जे प्रकल्पग्रस्त स्वतःही बांधकाम करत आहेत त्यांच्यासाठी आपण एक पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो चे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 22 ते 31 जो रोटरी क्लबचा महोत्सव आहे त्याच ठिकाणी आपण हा साजरा करत आहोत। तर पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो साजरा करण्याचं कारण असं आहे की पुष्पक नगरची प्रॉपर्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यामुळे तिथला जो फ्लो आहे तो सगळ्यात वाढावा यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत। आणि आज आपल्या जे पुष्पक नगरचे सिव्हिल कन्स्ट्रक्शनचे नागेश सुरवशी साहेब आलेले आहेत, तसे श्री रिद्धी सिद्धीचे आणि सिंघवी साहेब इथे आलेले आहेत। त्यांचे काही प्रश्न सुद्धा इथे आहेत, ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत। तर मी कटेकर साहेबांना विनंती करतो। नमस्कार पत्रकार। आज पुष्पक नगर संदर्भात जे काही आपण विचार मांडणार आहोत आणि आपल्या पुष्पक नगरच्या उन्नतीसाठी किंवा त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी जे काही हा प्रयत्न छोटासा करत आहोत त्या प्रयत्नाला आपल्या सर्वांचं सहकार्य मिळून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, जास्तीत जास्त त्या तिथील काम करत असणारे बांधकाम व्यावसायिक असतील आणि जे प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील यांची उन्नती होणं हे गरजेचं आहे। तर त्यांची उन्नती होईल त्याच वेळेला आपल्या इथे जे काही खरेदीदार आहेत त्यांनाही चांगल्या भावात किंवा चांगल्या याच्यात घरं चांगली मिळतील आणि जो पुष्पक नोड उभा राहिलेला आहे तो दिबा पाटील साहेबांच्या आशीर्वादाने राहिलेला आहे असं बोलण्यात काहीही हरकत नाही। तर दिबा पाटील साहेबांनी ज्या वेळेला 12.5% या एरियात निर्मिती झाली त्यांच्या प्रयत्नाने म्हणजे त्या निमित्ताने इथला शेतकरी हा जगलेला आहे, तो वाढलेला आहे, चांगल्या प्रमाणात आज तो प्रसिद्धी आहे किंवा चांगल्या प्रमाणात काम धंद्याला लागलेला आहे। पण बिल्डर व्यावसायिकमध्ये ती लोक नाही आहेत, पण जे नसले तरी आज ते 50-50च्या माध्यमातून सर्व बांधकाम व्यावसायिकांबरोबर आहेत
आणि आज तेही या व्यवसायात पुढच्या गोष्टींसाठी पावलं कशी पुढे यायला पाहिजे हा एक आमचा बहुउद्देशीय दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे. कारण स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक लोक जगली तर सगळे लोक वाढत जातात. आपण बाहेरचे व्यावसायिक असतात हे आपल्याला नेहमी मदत करत असतात, पण त्यांचे व्यवसाय इकडे तिकडे हालत असतात, ते बाजूला होत असतात. त्याचप्रमाणे जे आपल्या इथे स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी व्यावसायिक मदत करत असतात त्यांचा व्यवसायाबरोबर आपल्या लोकांबरोबर असणारी बांधिलकी किंवा ते करत असलेलं काम किंवा त्यांना काही अडचणी त्या संदर्भातही आपण त्या विषयावर बोलणार आहोत किंवा ते जाणून घेणार आहोत. आणि त्या सगळ्या समस्या सोडून हे जे काही आता जी व्यवसाय निर्मिती होत आहे किंवा पुष्पकनगर निर्मिती होत आहे पुष्पकनगरची त्याच्यात चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. त्या संदर्भात आपल्या पत्रकार बंधूंनी पण गेल्या 7 ते 8 वर्ष ह्या विषयावर शिल्पबरोबर चर्चा झालेली आहे. शिल्पवरी कशा पद्धतीने पुष्पकनगर नोड विकसित करणार आहोत म्हणून बऱ्याच बातम्या दिलेल्या आहेत, पण त्या ज्या पद्धतीने शिल्पवरी हे सगळं मांडलेलं आहे त्या पद्धतीने पुष्पकनगर विकसित होत नाहीये ही एक शोकांतिका आहे. आणि ती शोकांतिका सोडवणं ही आपलं सर्वसामान्य पत्रकारांबरोबर माझीही तिथलं मी स्थानिक असल्यामुळे माझी एक ती जबाबदारी मी समजतो. कारण आज सर्व बिल्डर व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक बरोबर असताना त्यांच्या काही समस्या समोर येतात, ते सोडवणं, त्या लोकांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत मांडणं आणि त्याची उल्लंघन त्याची सुटका करून घेणं हा एक यामागचा उद्देश आहे. दिशा बहुउद्देशीय सेवा संस्था ही कार्यरत करण्यामागचा उद्देशच आहे ते स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील, स्थानिक व्यावसायिक असतील किंवा विद्यार्थी असतील, ह्या मुलांना एक चांगलं व्यासपीठ मिळवून देणं, चांगल्या पद्धतीचं त्यांच्यासाठी कामाधंद्याला निर्मितीत आपल्याला हातभार लावणं हा त्यामागचा उद्देश आहे. आणि हा उद्देश आपण सर्वांनी तो काय तिथे जो प्रतिसाद दिसत आहे तो लोकांपर्यंत पोहोचल्यामुळं आमच्या मनातल्या काही ज्या संकल्पना आहेत त्या पुढे पूर्ण होतील अशी माझी आपल्याला सांगताना एक आशादायक वाटतंय. धन्यवाद. सगळे आले पत्रकार आणि अध्यक्ष सुनील कार्यकर्ते खूप धन्यवाद. मला बोलवलं. पुष्पकनगर बरेच मोठा नोड आहे आणि FSI शिल्पवरी महानगरपालिका आणि शासनाने मला FSI प्रपोज दिली आहे, त्यामुळे इथं खूप मोठा प्रमाणे लोक येणार आहे, लाखोनी संख्या. आता इथं ट्रान्सपोर्टेशन नाही आहे. हे ट्रान्सपोर्टेशन मी शासनाला बोलतो ते काय बस चालू करा लोकांनी यायला जायसाठी. दुसरं पाण्याची सोय नाही आहे. दुसरं तर MSCBचे लाईटचे खूप प्रॉब्लेम आहे. एका जागतिक वर्ष आहे त्याच्यावर लक्ष द्या आणि MRT सगळं करू द्या. ते सगळ्यामध्ये बांधकाम किंवा काय पण ते करू शकतो आणि लोकांना सांगू शकतो की ते सगळ्या सुविधा शिकवणी आणि महानगरपालिकाने शासनाने दिलेली आहे. धन्यवाद. पुष्पकनगर खूप सुंदर आणि चांगलं शहर बसत आहे, तर तिथे सर्व ग्राहकांसाठी खूप मोठी शतकाची संधी येते. तर त्यांनी घराची बुकिंग किंवा घर घेण्यासाठी खूप चांगली कल्पना आणि चांगली योजना आहे. तर घरासाठी ग्राहकांनी खूप तिथं सपोर्ट करावा, इन्व्हेस्टमेंट करावी आणि त्याचं सर्वात जास्त बेनिफिट कस्टमरला होणार आहे. गोल्डन चान्स आहे, त्यांनी ह्याची संधी घ्यावी एवढंच बोलतो. ओम सिव्हिल नागेश्वर.